सगळ्या नव्या केंद्रीय विद्यालयांना सरकार मोफत जागा देणार असल्याची माहिती सूत्रांच्या आधारे मिळतेय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महसूल विभागाकडून केंद्रीय विद्यालयांना जागा दिली जाणार आहे। शेतमजूर दिव्यांगांसाठी शिंदेंसोबत जायला काय हरकत? प्रहारच्या विलीनीकरणासाठी बच्चू कडू अनुकूल, मात्र शिंदेंकडून अजून बोलावणं आलं नसल्याचीही कडूंची माहिती। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराची आज संध्याकाळपर्यंत घोषणा। 70 ते 75 इच्छुकांचे अर्ज आल्याची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती। बीडमधील मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल। स्वरूपानंद देशमुखांचा 92 मतांनी विजय। दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुखांचा पराभव। पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही भरघोस मतदान। सकाळी 11 वाजेपर्यंत 40% मतदान। मतदान केंद्राबाहेर मोठ्या रांगा। खासदार संजय राऊतांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली। मोहोळ यांच्या कोथरूडमधल्या निवासस्थानी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस। मे महिन्यात विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं। महिला आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी विशेष अधिवेशन। विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती। वाशिममध्ये तांत्रिक बिघाडामुळे जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित। 7 ते 8 दिवस वाशिम शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।